नको पाय खूप भात लावलाय आणि खूप भात लावलाय खूपच लावलाय. हा तर आता आम्ही निघालेलो आहे आणि ऑलमोस्ट दुपारचे 2:30-3 वाजले असतीलच. आम्ही टाइम नाही बघितला आणि जे आपले ते फॅमिली मेंबर पैकीच होते गाववाले, तर आपल्याला भात लावायचा होता. खूप मनापासून इच्छा होती की भात लावूया, भात लावून जाऊया. तर आम्ही गाडी थांबवली, तिघच होतो, गाडी थांबवली. तर आपण विचारूया तिघांपैकी दोघांना आपला एक्सपिरियन्स काय होता, कारण की मी याच्या अगोदर मी भात लावलेलं मला माहिती होतं, पण मजा येते लावायला. तर राजेश तुला कसं वाटलं की आपण आज भात लावलेलो? खूप टायमानंतर पहिल्यांदा लावला, पण मस्त मजा आली. बरोबर. आणि ऍक्च्युली गावामध्ये जातात ना आपली पोरं, तर भात लावायला किंवा असं काय गोष्टी करायला हे करतात, जसं की शी घाण आहे कसं काय मुंबईच्या लोकांना माझ्या मते तरी. पण नाही, आपल्या भावाने तुला विचारा तुझा एक्सपिरियन्स पतूने भात लावायला पक्षम कसं वाटलं तुला? सिरियसली मला वाटत होतं की नको जायला, जाऊया आपल्या घरी निघून जाऊया. बट जेव्हा त्या आतमध्ये घुसलो भातात, जी मजा आली भात लावायला. कमरेची वाट लागली, 4 फक्त भात लावले, कमरेची वाट लागली. आणि ते म्हातारी माणसं एका मिनिटात ना रे, एका मिनिटात 5 पण नाही 10 की 15 भात लावली त्यांनी. म्हणजे त्यांची किती स्पीड असेल आणि आपली किती स्पीड आहे. वा गाईज बघितलं ते आपण जसं ना भाताचा असा गट्टा, तो गट्टा त्या लोकांनी एका मिनिटात 5 ते 10 लावले, धपाला लावले असेल जेवढे मी बघितलं व्हिडिओमध्ये तेवढं. आणि आम्ही फक्त एकच लावली आणि एकामध्ये बापरे आमची हवा टाईट, म्हणजे माझी जर कंबर धरली तर असं नेचर बाय एकदम सुंदर असा निसर्ग आहे. आणि आपण आता जातोय गणे. गणे त्या करतोय हा काय गणे, हाय बाय बाय बाय. गण्याचे मित्र सगळे इकडे बघा, इकडे लोकी मित्र परिवार न ऐकणारे गोट 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 शेखर लोक आहे हे भगवान खतरनाक. गाईज आम्ही लोकांनी रात्रीपासून रात्रभर सगळ्यांनी जागरण केलंय, मस्ती करत होतो, काय चालत होतं. आणि 2 दिवसाची जी पिकनिक होती तिला आम्ही असं वाटतं की 4 दिवसाची पिकनिक केली होती. खूप फट्टे मजा केली आहे. आम्ही ऑन कॅमेरा जास्त नसे गेले, पण ऑफ कॅमेरा फट्टे गेली आहे. आणि ऑन कॅमेरा मी जेवढं दाखवलं तेवढं दाखवता येईल मला, दाखवलं मी. ऑफ कॅमेरा तर बाबा विचारूच नका, कारण की हे ब्लॉग वगैरे जास्त मोठे होतात. आपण जाऊ देवीजवळ, वाळांची तर कोण देवीजवळ जाऊया, कारण की पूर आपल्या इकडे पोहोचलेली आहेत, आपले जायची होती वाट बघतायत. आपण जाऊया पुढे आणि देवीला नारळ देऊन डायरेक्ट नॉनस्टॉप निघूया. जय सारा सो गाईज आपण आलेलो वर्धनी देवीजवळ आणि आता पूर्ण डोंगराने धुकाने डोंगर हे केलेलं आहे. तिकडचा धबधबा दिसतो तुम्हाला, हा बघा, खतरनाक आहे ना. गाईस मिसळपाव आपण आता आलेल्या हॉटेलमध्ये आणि मिसळपाव होते आणि आपले पुराणिक डोसा चटणी. आणि तिकडे गरिबांसारखे भेटतात ना, कधी भेटत नाही जेवायला, ते जेवतं तिकडे. आणि आता आम्ही मिसळपाव होते, त्याला पण भूक लागली आहे, सगळ्यांना भूक लागली आहे. सगळे आता खाणार मिसळपाव खाऊन भेटू आपण गाडीमध्ये. स्टे ट्यून. गाईज आता आम्ही आलोय लोणेरेला आलेलो आहे पूर्णपणे. आणि एक महत्त्वाची सूचना तुम्हाला मेसेज द्यायचा मला, ह्या आपण तिथे एक नवीन ब्रिज बनतोय लोणेरेला आहे बघा, जसं मला दाखवलं मी. हा ब्रिज बनतोय ना, कधी पण गाडी ना गाईज राईट साईडला असं ठेवू नका, ब्रिजच्या खाली बरोबर ह्याच्या खाली ठेवू नका गाडी, कधी पण लेफ्टच्याच साईड रूटला ठेवा, एकदम जेवढं होईल तेवढं. खास करून रात्रीचे जे ट्रॅव्हलिंग करतात त्याच्याकडून, कारण की जे आहे ना, हे दिसते सिमेंटची प्लेट, काही सिमेंटची प्लेट आहे ना, रात्रीच्या वेळेला कधी पण ते लोक काम करतात, ती प्लेट आहे ना पडायचा चान्सेस असतो. म्हणून शक्यतो गाडी राईट साईडला घेऊ नका, लेफ्ट साईडलाच आहे गाडी. ही प्लेट कधी पण पडते. आमच्यासोबत एकदा झाली घटना, माझ्यासोबत झालेली घटना ही आहे, कारण की प्लेट पडते रात्रीची, ते लोक काम करतात, लक्षात देत नाहीत, काय नाही, खाली माणसं उभी करून ठेवत नाहीत, काय कामाच्या भानगडीमध्ये असं होतं काम. रात्रीचं कधी काय होऊन जातं, म्हणून थोडं रिस्क आहे. सो थोडंसं केअरफुली रात्रीचं ट्रॅव्हलिंग करा. असं नाही की आपण मजा मस्ती करतो म्हणून थोडंसं आपण मानगाव पुढे ट्रॅव्हलमध्ये पण आपण थोडंसं काहीतरी ठेवायचं देतं तुम्हाला. सो पटल्यास जमून घ्या. शक्यतो गाडी लेफ्टलाच ठेवा, राईटला ठेवूच नका. मला भरोसाच नाही यांच्या कामगारांवरती, अजिबात नाही. ओके चला आता आपण बघूया पुढे. मानगाव पुढे आमच्या
मित्रांनो, संध्याकाळचे 6:45 झालेले आहेत आणि आम्ही आता आलेलो आहे खोपोलीला, म्हणजे रस्त्यामध्येच आहे, ऑन द वे. तर आम्ही महाडला नाश्ता वगैरे केला आणि महाड नाही सॉरी बिरोडीला नाश्ता वगैरे केला आणि फटफट आम्ही आलो पुढे. आपले एक गाडी आणि बाईक पुढे गेलेली आहे. मी, पत्तू आणि राजेश, आम्ही 3 जण गाडीमध्ये. आम्ही आरामात येतो एकदम मस्त की चिल करत, गाणी वगैरे बोलत, देवाची भक्तिगीत असं ऐकत, कारण की हा बोलतो ना सुंदर निसर्गाच्या समोर खूप असं मजा येते. आणि आपण गावाला घेऊन गेलेलो आपल्या मित्रांना, तर आपण आपल्या मित्राशी राजेश, आपण त्याकडून विचारूया तुला गावाला आला कसं वाटलं. खूप आम्ही मस्त मजा केली, खूप एन्जॉय केले, धबधबे बघितले, खेकडे पकडले टाइमपास मध्ये, बस खूप मजा. लेफ्ट हा माहिती आहे फक्त आता व्हिडिओ चालू आहे, लेफ्ट करायचा. हा आता काय आता आम्ही ना बेडगावच्या रस्त्यावरून आलेलो आहे. जस्ट लाईक आम्ही आता पुढे आलोय मानगाव पूर्ण क्रॉस करून. ए भाई इकडे कुठे ते थांबलो असते यार, आम्हाला ना संध्याकाळची 6:45 झाले तेव्हा काही बघा, लिटरली 6:45 झाले. कुठे गेले बघा, टाइम बघा. आणि ना खूप चहा पिची तळप लागली. आम्ही इथे आलो आता ऍक्च्युअली पुढे गेलं हे गाव नारायणगावच्याच आहे ना, अशा बाजूला रस्त्यालाच आहे आणि आतमध्ये नारायणगाव आहे. मे बी साजी असं काहीतरी आहे इकडे, असं मी रस्त्याचा सर्च केलं तर ना. आम्ही एकदा आलेलो, नवीनच होतं, आम्हाला माहित नव्हतं. आम्ही आहे ना मित्र सगळेजण होतो आणि फर्स्ट टाइम आलेलो सगळेजण. आणि इकडे आहे ना ह्या अशा रस्त्याच्या मधोमध आहेत ना सगळी कुडाची घरं आहेत ना सगळी. तर आम्हाला आहे ना असं वाटलं की बिचारे आदिवासी गरीब घरातले असतील, त्याला बिचारे असं आपल्या काय त्याला कसं दया येते मुंबई बघितलं की. तर ना आम्ही लोक असं जात होतो, तर आम्ही असं बघत होतो ना त्यांची घरं वगैरे एकदम आहे ना कुडाची होती. आणि आम्ही पोरं आहे ना सगळेजण आधी सुपन आहे, आम्ही पोरं जातो. तर ना पोरांचं कसं एकदम अचानक मध्ये आहे ना मित्र माझा तो बोलला, यार हे लोकांची कशी घरं आहेत ना बिचारांची, म्हणा किती गरीब आहेत लोक, ह्यांचं घरं कशी कुडायची आहेत, काय ते झोपले कसे असतील पावसाच्या पाण्यामध्ये, एवढं कसं ऍडजस्ट करत असतील. आणि आम्ही बघितलं, 2 पावलं पुढे गेलो आणि ना त्यांच्या घरामध्ये आम्ही असं बघितलं, त्यांच्या ना घराच्या बाहेर 220, KTM, डूक, R15, मोठी 4 व्हीलर अशा गाड्या उभ्या होत्या घराच्या समोर. आणि नंतर आम्हाला कळालं की बाबा हे भाई पैशावाली पार्टी आहेत. सो हा आपण कंटिन्यू करूया पुढे. आणि आम्ही गाणं लावलेलं, मी निघालो तुम्ही येता का. तर आता आम्ही निघालोय, चाललोय आम्ही आता घरी, कारण की आमच्या घरामध्ये बोलवत आम्हाला घरी जायला. जाऊया आपण. राजेशची बायको बोलवते. राजेशच्या बायकोने सकाळपासून 4 ते 5 फोन केले असतील नेटवर्क मध्ये आल्यावर. त्यांनी बिचारा गाडी चालवत होता, गाडी चालवता त्याच्या बायकोने त्याला किती फोन केले, 4 ते 5 केले. 10 फोन नाही, ऐक पहिला 5 गाण्याला गेले. स्टार्टिंग आम्ही केलो एंट्री, नेटवर्क मध्ये एंट्री केली, तितके फोन आला बायकोचा. बायको बोलते की नेटवर्क मध्ये आला आणि फोन का नाही केला. आम्ही लोक आहे ना वहिनीला मेसेज देतो बायकोला तुझ्या, आम्ही लोक आहे ना जस्ट नेटवर्क मध्ये पोहोचलो आणि तुमचा फोन लावायचा आणि आमचा पोहोचायचं, हे झालं. त्याच्यामध्ये आम्ही फसलो. आम्ही काय करू शकत नाही आता तुमच्या ह्याच्यामध्ये. आता माझ्या हातात स्टेरिंग हा, आता एक हातात फोन किंवा असं काय करू शकत नाही बाई. आमचं जीवन, आमचं आयुष्याचं स्टेरिंग ह्याच्या हातात आहे असं. त्याचे 10 फोन निघालेत. बायकांचा त्रास असतो मला माहिती आहे राजेश, ठीक आहे, म्हणून आता काय नाही त्रास नाही, आठवण 3 दिवसाची आठवण. ऍक्च्युली सगळ्यांना आता बघा, याचं लग्न झालंय, पतूचं लग्न झालंय, पतूची बायको पण बघा, पतू पाठी बसलाय. आय होप पतूची बायको पण हा ब्लॉग बघणारच आहे पुढे. आणि पतूची बायको, पतूने 200 ते 500 फोन केले पतूच्या बायकोने पतूला. राजेशच्या बायकोने 200, 1000, 2,000-3,000 रुपये गेलेत. नवीन आहे ना, पतूचं कसं 2 वर्ष झालेत, मग त्याला 200 ते 500 आणि बायकोने 2,000 ते 3,000 फोन केलेत. सही आहे भाई. काय ना, आता आम्ही जातोय पुढे हळूहळू. बक्षोदी रेडी ऑन द टॉप. जाऊ पुढे. आपली एक गाडी गेले, कार, म्हणजे आपल्या गाडीमध्ये पुढे पोरं गेलेत. ते लोक गेले, पोहोचले पालीला. पनू पोहोचलाय आतून साईडला आणि आम्ही त्यांच्या पाठोपाठ आहे, म्हणजे आम्ही पाठीपुढे. आणि आम्ही जस्ट सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला खोपोलीला आणि सगळे आपली पोरं अर्धी गाड्या पुढे गेल्यात आणि आपली गाडी टाकली आपण कुठे, गेस करा तुम्ही. आपण आपली गाडी टाकलेली आहे अटल सेतूला, कारण की मी अटल सेतूला कधी गेलो नाही आणि पतू पण गेला नव्हता.
आता गणावाला आणि राजेश पण जाऊन आलाय. तर आम्ही प्लॅन केलाय अटल सेतूवरून जायचं आणि पतूने खास पैसे देऊन अटल सेतूला जाण्याची आपण राजेशला पुन्हा रिक्वेस्ट केलेली. तर आता आम्ही चाललोय अटल सेतूसाठी आणि खास करून मेन तर व्हिडिओसाठी. व्हिडिओमध्ये शूट करण्यासाठी आपल्याला त्याने सपोर्ट केला 250 रुपयाचा. तर आपल्याला जायचं आता आणि अटल सेतू आपण जरा एक्सप्लोर करूया. आता रात्रीचं कसं वाटेल आपण बघू. तुम्ही बघितलं असेल कदाचित ना, आम्हाला बघायचं तर आम्ही बघायला चाललोय एकदम मस्त व्यवस्थित. सो बघा रस्ता स्वर्गापेक्षा. गाईस मी वाचवले 250 रुपये बच गया. मनापासून गोष्टी होतात माझी, ते खूप मनापासून होतात. आम्ही अटल बोलू की नको फाईन बिल मारायचे आपल्यावरती. गाईज आम्ही आहे ना आता अटल सेतूची एंट्री केली टोल प्लाझावरती. तर आम्ही तशी एंट्री केली. आमची आहे ना तिकडे गाडी थोडी हायफाय आहे ना, म्हणजे VIP गाडी आणि VIP ट्रीटमेंट आहे. आमच्या टोलवरती पैसे नाही घेतले. नाही आम्हाला फ्री टोल भेटलेला आहे. आम्ही फ्री टोल मारून भाई अटल सेतू करणार आता मस्त एकदम एक्साइटमेंट. आणि ते काय लिहिले बघू, ते वाहने चालवताना मोबाईल फोन वापरू नये. अरे आम्ही चालू होतो ना. अरे खतरनाक दिवसामध्ये तर खतरनाक भाई राजेश. राजेश गाईज आता हा जो दिसतोय इकडं अंधार आहे, इथे पूर्ण मोठा समुद्र आहे. तुम्ही लोकेशन बघा गुगल मॅप वरती, खतरनाक समुद्र आहे मोठा वाला. आणि इकडचा वाई खतरनाक दिसतोय. आणि स्पीड लिमिट 100 मारले सेंचुरी भावाने आपल्या. 110. हा थोडी साप लागतोय. साप होतो साप लाईटी वाला साप. सो मित्रांनो आता रात्री 1:30 वाजलेत आणि आम्ही आलोय जेवायला बसलो. अटल सेतूवरून आणली गाडी रापारूप आलो डायरेक्ट आपल्या इकडे सोनू सेतूला. आणि सगळेजण जेवले पोटभर, खाऊन पिऊन मस्तपैकी मजेमध्ये. 2 महिन्याचा प्लॅन 2 दिवसात संपला झप करून. आणि आता परत उद्यापासून आपापल्या कामाला सगळेजण मेहनत केली सगळ्यांनी 2 महिन्यात. आता आपण अजून एक असाच एक कोणतातरी ट्रिप काढू अशी अजून एक कोणती. आणि हे सगळे व्लॉग्स तुम्ही बघितलं असाल. आपल्या मित्रांनी खूप आपल्याला सपोर्ट केलेला आहे सगळ्यांनी. आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय पण केलेला आहे. एकदम व्यवस्थित प्लॅन झालेला आणि व्यवस्थित पार पाडलेला आहे पोरांनी प्लॅन. तर तुम्हाला व्लॉग आवडले असतील. आपण इंस्टाला पण असतो, तुम्ही इंस्टाला फॉलो पण करा. आणि आपले ब्लॉग पण तुम्हाला आवडले असतील. सो गाईज आता आहे ना खूप आपण शूट केलंय आणि आता आपली घरी जायची वेळ आलेली आहे. आणि आपण आता आपल्या घरी जातोय. जिथून सुरुवात केली तिथे परत चाललोय. आपण घरी आलेलो आहे. आणि तुम्हाला आपले ब्लॉग आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट पण करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला ब्लॉगर प्रकाश. आता भेटूया पुन्हा एकदा नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.